आता त्या सोनारासमोर उद्या काय होणार आहे देवच जाणे. मी घरी थांबले तर खोटी पडेल आणि नाही थांबले तर शक्यच नाही. वच्छी मावशी स्वानंदीला घेऊन येणार आहेत. तिला नको त्या गोष्टी कळतील. हुशार आहे ती. मग काय करू आता? या वच्छी मावशी पण ना मुलखाच्या आगाऊ आहेत. नको तिकडे प्रेमाचा हक्क दाखवत असतात. हेही आलेले नाहीत अजून, म्हणजे पैशाची सोयही झालेली नाही काही. काय होणार आहे आता? आई आलास? हा, अगं आपलं फारसं बोलणं झालंच नाही ना आज. हो ना, मला माहित होतं तू वाट बघत असशील. लवकर आलो म्हणून. तू बरी आहेस ना? अरे आई कशीही असली आणि मुलाने विचारलं बरी आहेस ना, की बरीच होती ती. म्हणजे तू बरी नाहीये? नाही रे, बरी आहे मी. स्वानंदीशी बोलणं झालं का? बरं नाहीये ना तिला? उद्या भेटणार आहोत आम्ही. उद्या? उद्या भेटत जा रे तिला. मुली काही सांगत नाहीत पण त्यांना पण इच्छा असते भेटण्याची. पिक्चर बघायला जा, 4-5 तास एकत्र घालवा जरा. आई अगं तेच करणार आहोत आम्ही. छान आहे ग बाळ माझं. तू आराम कर, मी फ्रेश होतो. म्हणजे स्वानंदी काही उद्या येत नाही. अगदी काय कोहिनूर हिरा असल्यासारखं बघत बसलीस ग. बघायला गेला तर साधा अमेरिकन डायमंडच आहे. पण माझ्यासाठी तो कोहिनूर पेक्षा कमी नाही. प्रेमात पडून लग्न मी करते, पण मला तूच जास्त प्रेमात पडलेली वाटतेस. ताई, तू पण पुन्हा एकदा पड ना ग महेशच्या प्रेमात. हा छान असतं हे प्रेमात पडणं. पण प्रेमात पडल्यावर अमेरिकन डायमंड आणि खरा हिरा यातला फरक नाही ना कळत. ताई, अगं हे गिफ्ट वगैरे फक्त निमित्त असतं ग. प्रेमाची तुलना त्याच्याशी नाही ग करू. स्वानंदी, तुझ्या नशिबात चांदीच्या अंगठीतला खोटा हिरा तरी आहे. माझ्या नशिबात तेही नाही. मी तर वाटच बघते की कधी महेशला सुचेल आणि तो कधी मला महागडं गिफ्ट देईल. ताई, तू गिफ्टची वाट नको बघूस, महेशची वाट बघ.